नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने तरुण नागपूरमधल्या आंदोलनात सहभागी झाले। हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत त्यांनी आपलं समर्थन व्यक्त केलेलं आहे। संविधान चौकात जवळपास 500 पेक्षा अधिक तरुण एकत्र आल्याचं दिसलं, त्याच्यामुळे या परिसरात आंदोलनाचं वातावरण चांगलंच पेटलं होतं। पीसफुल है लेकिन आता है खरं तर या तरुण आंदोलनाला 20-22 दिवस आज 23 दिवस होऊन राहिले। हे धर्मेंद्र प्रधान किंवा नरेंद्र मोदींनी याच्यावर लक्ष दिलं नाही। कारण माहित आहे का, ते अभ्यास करत होते। 20 दिवस अभ्यास केला की याच्या मागे आपल्याला ईडी कोणावर लावता येईल, आपल्याला सीबीआय कोणावर लावता येईल। त्यांनी हे सगळं अभ्यास केल्यानंतर विचार केला, ही सगळी जेनजी आहे, यांना तर आपण पहिलेच बेरोजगार केलेलं आहे, यांच्याकडे रोजगार नाही आहे, मग यांच्यावर ईडी लावू शकत नाही। मग आता काय करायला पाहिजे? तर आता हे मार्च करणार तर आपण त्यांच्यावर लाठीचार्ज करू, यांचे डोके फोडू।